सह्याद्रीच्या कुशीत लपलेले काही अप्रतिम ठिकाण आज आपण अनुभवणार आहोत. ढगांनी वेढलेले ताम्हिणी घाट, धुक्यांनी भरलेला सावळा घाट आणि सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक अद्भुत रानमार्ग ज्याचे नाव आहे अंधारबन. इथे तुम्ही बघू शकता हॉटेल जय मल्हार आणि ह्या हॉटेल जय मल्हारच्या इथूनच आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. जर ह्या डायरेक्शनला गेलो तर आपण पोहोचणार सावळा घाट आणि कुंडलिका व्हॅली. जर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन तिकीट काढले असेल तरच तुम्ही जाऊ शकता. ऑफलाईन तिकीट इथे नाही आहे, तुम्ही काढू शकणार नाही. मित्रांनो पावसामुळे तुम्ही बघू शकता पाण्याचा फ्लो किती जास्त वाढला इथे. तर हे मित्रांनो तिकीट काउंटर आहे, तिकीट घर. तर मित्रांनो इथे आपण एक गाईड हायर केलेलं आहे, तर ते अंधारबन ट्रॅक बद्दल आपल्याला कंप्लीट गाईड देणार आहेत. चला आपल्या ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. अजून एक मित्रांनो वॉटर स्ट्रीम, अजून एक. इथं जरा मित्रांनो थांबवून जावं लागेल कारण पाण्याचा फ्लो आहे तो खूप जास्त आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे बघा डेन्स फॉरेस्टमध्ये. सकाळपासून मित्रांनो पाऊस पडतोय, त्या कारणाने सूर्य काय दिसला नाही, पण इथे सूर्याची किरण पोचू शकणार नाही एवढा हा डेन्स फॉरेस्ट आहे. त्यासाठी याला अंधारबन म्हटलं जातं. हे बघा मित्रांनो, अरे बापरे, ह्या कारणाने मित्रांनो अंधारबन ट्रॅक बंद झाला होता कारण इथे खूप रिस्की पोर्शन आहे आणि इथून फक्त ॲट अ टाइम आय थिंक एकच येऊ शकतो. आणि त्यासाठी मागच्या टायमाला हा अंधारबन ट्रॅक बंद झाला होता कारण इथे आरामात 5-7 हजार लोक आले होते. आणि हे ब्रिजची बघू शकता कंडिशन कशी आहे.